मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। यवतमाळ शहराच्या दत्त चौक येथे संतप्त भावना गवळी समर्थक यांची घोषणाबाजी, शिवसेना शिंदे गटात फूट पडण्याची शक्यता। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदे गटाने दिनांक 3 एप्रिल बुधवार रोजी मोठा निर्णय घेतला आहे। गेल्या 5 टर्मपासून यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आले आहे। त्यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे। या निर्णयाने भावना गवळींचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। रात्री अंदाजे 10 वाजता यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या दत्त चौक येथे संतप्त भावना गवळी समर्थक यांनी घोषणाबाजी केली आहे। भावना गवळी यांचे तिकीट कापल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी दिसत असून या निर्णयाने शिवसेना शिंदे गटात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून आता भावना गवळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आज या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत पाटील ताई यांना उमेदवारी दिल्याचं समजते, पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो। या ठिकाणी आमच्या सक्षम उमेदवार माननीय खासदार भावनाताई गवळी या 5 वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही। या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र आखलेलं आहे। या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल तर असे इत्यादी अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार भावनाताई गवळी यांनी सोडवलेले आहे। या ठिकाणी ज्यांना उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर 2012 मध्ये नांदेडच्या सर्कलमधून वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहे। त्यानंतर 2019 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती, त्या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील या 3ऱ्या क्रमांकावर असून त्यांचं डिपॉझिट जमा झालेलं आहे। त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे। अशा पद्धतीचं कुठेही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भावनाताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही, पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे की मोजके म्हणजे कोण? मोजक्या लोकांचे आम्ही वेळेवर नाव सांगू। जर आमची मागणी अगोदर हीच आहे की बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या खासदार भावनाताई गवळी यांनाच उमेदवारी दिली पाहिजे। ही आमची आग्रहाची मागणी आमची एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे या ठिकाणी ते आम्हाला न्याय देतील। कुठेतरी याच्यात म्हणजे भाजपाचं कारस्थान वाटतंय का तुम्हाला? नाही, आम्ही असं कुणाचं नाव नाही घेणार, काही आम्हाला तसं हे नाहीये। मोजक्या लोकांचं म्हटलं, मी कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं नाहीये। नेमके कोण आहेत ते नाव आम्ही वेळेवर पाहू ना, आम्ही सांगू, आम्ही मीडियाला ते पण सांगू आम्ही, पण आज आमचा तो मुद्दा नाहीये। आमचा मुद्दा आहे की आज आम्हाला खासदार भावनाताई गवळी यांची उमेदवारी मिळाली पाहिजे आणि बाहेरच्या उमेदवाराला इथं उमेदवारी दिली नाही पाहिजे। आमचीच नाही तर यवतमाळकरांची मागणी आहे आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रचंड आम्हाला नागरिकांचे फोन आले की या ठिकाणी खासदार भावनाताई गवळी यांचीच उमेदवारी डिक्लेअर झाली पाहिजे आणि यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही हा यवतमाळकरांच्या जनतेच्या वतीने हा पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे। मिळाली नाही तर तुम्ही काय कराल? नाही, मिळाली नाही तर आम्ही आमची भूमिका पक्षाकडे मांडू। आम्ही मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।